नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप गरम केले, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातलाय। आता हा रवा मी 2-3 मिनिटं चांगला असा तुपामध्ये परतवून घेते। तर रवा हलकासा परतवून झाल्यानंतर याच्यामध्येच मी आता अर्धी वाटी बेसन पीठ घालते। तर रवा आणि बेसन पीठ एक 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती मी खमंग असं भाजून घेते। छान असं तूप सुटेपर्यंत रवा आणि बेसन छान भाजून घेणार आहे। अगदी मोठ्या गॅसवरती न भाजता बारीक गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचं, त्याच्यामुळे चव खूप मस्त येते। मोठ्या गॅसवरती भाजलं तर अगदी आपलं मिश्रण पटकन करपलं जातं। तर इथं बघू शकता मस्त असं तूप सुटलंय, छान रवा आणि बेसन भाजले गेले। आता याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा रंग घालते। एक 2 थेंब घातलेत आणि सर्व परत मिक्स करून घेते। आता मिश्रण तयार झाले आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालते। एका हाताने दूध आणि एका हाताने छान हे मिश्रण व्यवस्थित हलवून म्हणजे परतवून घेते। तर बघू शकता दूध घातल्यानंतर हे मिश्रण लगेचच घट्टसर व्हायला लागले। तर छान आता हे घट्टसर झाले, त्याच्यामधल्या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेते आणि मस्त असं हे मिश्रण परतवून घेते। तर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा किंवा जाड रवा वापरला तरी सुद्धा काही हरकत नाही। तर मिश्रण छान असं परतवून झाले आणि मी आता बाजूला ठेवून देते आणि इथं आता पाक करून घेते। तर पाक अगदी एकतारी करायचं नाही किंवा अगदी पाक आपल्याला जसं आपण गुलाबजामला वगैरे करतो ना, थोडासा चिकटसर पाक करायचे। तर त्यासाठी मी इथं 1 वाटीला 3-4 चमचे कमी अशी साखर घेतले, त्यासोबत अर्धी वाटी पाणी घातले। आता हे साखर आणि पाण्याचा छान असा पाक बनवून घेते। तर इथं पाक चांगला तयार झाला आहे। तर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखर कमी घातली तरी चालेल, जास्त आवडत असेल तर थोडीशी जास्त घातली तरी चालेल। तर इथे बघा आता पाक मी एका साईडला घेतला आणि परत कढई गॅसवर ठेवली। गॅस चालू करून जो हा साखरेचा पाक करून घेतलाय हा पाक या मिश्रणामध्ये घालते आणि हे सगळं एकजीव करून घेते। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत, मस्त असं एकजीव करून घ्यायचं। हे छान एकजीव करून घ्यायचं, अजिबात याच्यामध्ये पिठाच्या गाठी तर रवा आणि बेसन छान मिक्स व्यवस्थित करून झाले। याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली। आता मध्यम गॅसवरती बघा मी हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घेते आणि चांगलं छान असं घट्टसर व्हायला लागले। ह्याच्यावरती झाकण घालते आणि गॅस बंद करते। तर इथे एका प्लेटला मी तूप लावून घेतले। आता याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेते सगळं रवा बेसनचं। आता इथं वाटीनं किंवा हाताने व्यवस्थित थापून घेते, सगळं व्यवस्थित अशा वड्या करण्यासाठी थापून घेते। तर वाटीला थोडंसं तूप लावायचं किंवा तूप लावून व्यवस्थित असं मिश्रण पूर्ण या प्लेटला मी थापून घेते। तर इथे बघा मस्त असं छान पसरवून घेतलं आहे। आता हे थोडंसं थंड करून घेणार आहे। याच्यावरतीच थोडेसे बदामाचे काप घालते, दिसायला छान दिसतं। परत एकदा वाटीनं थोडंसं दाब देऊन घ्यायचं म्हणजे मस्त असं या मिश्रणावरती चिटकून राहतील। आता हे थोडंसं मी थंड करून घेते। तर इथे 15 मिनिटं मी रवा आणि बेसनचं हे जे मिश्रण आहे चांगलं थंड करून घेतले। आता ह्याच्या मी छान अशा वड्या करून घेते। तर खूप मस्त अगदी वड्या पडल्यात, अजिबातही तुटत नाही किंवा छान अगदी वड्या पडल्या जातात। तर आपल्याला जशा आवडतात तशा बारीक लहान मोठ्या करून घ्यायच्या। तर बराच वेळा आपल्याला गोड काहीतरी खावंसं वाटतं किंवा पटकन काहीतरी खायचं असतं, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी ही रवा बेसनची बर्फी आहे आणि अजिबात आपल्याला काही बाहेरून आणायचं नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते, अगदी झटपट। तर इथे बघा मस्त अशा ह्या वड्या करून घेतल्यात आणि परत एकदा मी थोडंसं थंड करून घेते। तर इथे व्यवस्थित असं हे मिश्रण छान थंड झालं आहे आणि आता आपण वड्या बघूया। इथे बघू शकता खूप मस्त अशा ह्या वड्या निघतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात। आता रक्षाबंधन येते किंवा मग खूप सारे असे सण येतात, तर त्याला गोड काय करायचं, तर अशा वड्या नक्की तुम्ही करून बघा।
रवा बेसनच्या अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे. छान आता इथं वड्या तयार झाल्यात आणि वड्या पण मस्त अशा निघाल्यात. तर चला मंडळी, तुम्हाला थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तरी नक्की एक लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. इथं मस्त साधी सोपी अगदी झटपट अशी रवा बेसनची बर्फी तयार झाली. तर करायला अगदी साधी सोपी आणि घरच्या साहित्यामध्येच होते. तर चला मग, तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. तर इथं बघू शकता खूप मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल अशी रवा बेसनची बर्फी तयार झाली. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.